नमस्कार. आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर हो, निळावंती आजसुद्धा अस्तित्वात आहे. निळावंती आजसुद्धा पाहण्यात मिळतो. या 2 ठिकाणी आपल्याला निळावंती ग्रंथ प्राप्त होऊ शकेल. ही 2 ठिकाणं कुठली, कुठे आहे हा ग्रंथ, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. निळावंती. निळावंती एक शाप आहे की एक ग्रंथ आहे की अशी विद्या आहे की जी अत्यंत शापित आहे? हे निळावंतीचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. पण हे जेवढं वाढत आहे तेवढंच हे जुनंसुद्धा आहे आणि अनेक दशकांपासून लोक निळावंतीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक साधकाच्या मनात, प्रत्येक त्या व्यक्तीच्या मनात आजसुद्धा कुतूहल आहे की अशी खरंच कुठली विद्या आहे का, असा खराच कोणता ग्रंथ आहे का ज्याच्या वाचनाने पशुपक्ष्यांच्या मनातील ज्ञान कळेल, ज्यांच्या वाचनाने पशुपक्ष्यांच्या मनातील भाषा कळेल, ज्याच्या वाचनाने वेगवेगळ्या पिशाच किंवा बाकीचे जे मानवेतर योनी आहेत त्यांच्याशी बोलता येईल. असं खरंच काही होऊ शकतं का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण एक एक करून आता पाहूया. तर निळावंती ग्रंथ. निळावंती ग्रंथाबद्दल फक्त ऐकलेलेच लोक आहेत, पाहिलेली लोक अत्यंत कमी आहेत किंवा ज्या लोकांनी तो वाचला ती लोक वाचली नाहीत. ती लोक कुठल्या ना कुठल्या कारणाने मरण पावली, कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली आणि काहीतरी झालं. पण त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळं त्यांचा प्राण गेला किंवा ती वेडी झाली. त्यामुळं निळावंती ग्रंथ एक खूप मोठा शाप समजला जातो. हा जो शाप आहे, हा जो ग्रंथ आहे, तो आज खरंच अस्तित्वात आहे का, असा देखील प्रश्न खूप साऱ्या साधकांच्या, खूप साऱ्या लोकांच्या, खूप साऱ्या वाचकांच्या मनात आहे. आणि अनेकांनी ह्या संबंधित अनेक ठिकाणी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला असेल, ग्रंथ शोधण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु हा ग्रंथ खरंच आज अस्तित्वात आहे का, हा प्रश्न शेवटला राहतो. तर आम्ही या संदर्भात असे सांगणार आहोत की हो, निळावंती ग्रंथ आजसुद्धा अस्तित्वात आहे. हा 3 ठिकाणी अस्तित्वात आहे. मी व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन दिलं होतं किंवा व्हिडिओचं जे तुम्ही थंबनेल वाचलं असेल त्याच्यामध्ये 2 ठिकाणी असं सांगितलं आहे, परंतु मी आत्ता इथे तुम्हाला सांगतो की हा 3 ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु 1 ठिकाणी सामान्य लोकांना पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे फक्त 2 ठिकाणी हा ग्रंथ अस्तित्वात आहे, अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो. तर ही 2 ठिकाणं कुठली, आम्हाला कशी माहिती झाली? खूप सगळेजणांनी प्रश्न विचारले की आमचा जो हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्यावरती की कुठेच हा ग्रंथ अस्तित्वात नाही, मग तुम्हाला कसं माहिती? दुसरा एक प्रश्न आम्हाला विचारण्यात आला की हा ग्रंथ खरंच अस्तित्वात आहे का आणि वाचणारा वेडा होतो किंवा मृत पावतो, हे खरं आहे का? तर ह्या सगळ्यांची उत्तरं मी आपल्याला देणार आहे. तो ग्रंथ कुठे आहे हे सांगण्याच्या आधी तो आम्हाला कसा माहिती, आम्ही पाहिला आहे का, या प्रश्नांची उत्तर देतो. आणि कोणीच पाहिला नाही तर तुमच्याकडे कसं आहे हे देखील लोक प्रश्न विचारतात, त्या देखील प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न या इथे करू. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही निळावंती ग्रंथ पाहिला आहे का? तर हो, आम्ही पाहिला आहे. याचं मुख्य कारण असं की निळावंती ग्रंथ हे काय एक पुस्तक नाही आहे की जे तुम्ही वाचावं आणि ते सोडून द्यावं. तर ती एक खूप मोठी विद्या आहे आणि आम्ही साधना मार्गात गेले अनेक वर्ष असल्यामुळे, अनेक परंपरांना पाहिलं असल्यामुळे, अनेक परंपरांच्या लोकांना भेटलो असल्यामुळे हा ग्रंथ एक गुप्त रहस्य आहे सामान्य साधकांसाठी, सामान्य लोकांसाठी. परंतु तंत्रमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जो साधना मार्ग में है उनके लिए ये जो ग्रंथ है वो कोई ऐसा नहीं है कि वो उनके पहुँच से आगे नहीं है. तर ह्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी कशा पद्धतीनं पोचतात? तर अनेक साधू, महात्मे किंवा एक विशेष प्रकारचा एक संप्रदाय या ग्रंथाचं संरक्षण करतो आणि या ग्रंथाची साधना करणारे संप्रदाय देखील आज तंत्रमार्गामध्ये अस्तित्वात आहेत, हे पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. त्यामुळं हा ग्रंथ आम्हाला कसा माहिती, इतरांना का माहिती नाही? तर साधना मार्गातल्या अनेक लोकांना हा ग्रंथ माहिती आहे. साधना मार्गामध्ये जे संपूर्ण तंत्रमार्गाला परिचित आहेत अशा लोकांना ह्या ग्रंथाचं संपूर्णपणे हा ग्रंथ अस्तित्वात आहे एवढी तरी गोष्ट 100% माहिती आहे. परंतु जे साधक किंवा जे सामान्य लोक ह्या संबंधित नाहीत त्या लोकांसाठी फक्त ही एक दंतकथा आहे किंवा ऐकीव कथा आहे. परंतु हा एक संप्रदाय आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि गेले अनेक वर्ष अनेक लोकांना भेटण्याचा योग आला, अनेक लोकांनी मार्गदर्शन केले, अनेक महात्म्यांकडून आम्हाला मार्गदर्शन झालं आणि त्यामध्ये असे काही लोक भेटून गेले की जे या ग्रंथाचे जाणकारच नव्हते, तर ह्या ग्रंथाचं संपूर्ण ज्ञान ज्यांनी अर्जित केलं होतं आणि ज्या पद्धतीनं त्या ग्रंथात वर्णन आहे त्या पद्धतीनं पशुपक्ष्यांशी बोलण्यासाठी
ती लोकं सक्षम होती, ती लोकं समर्थ होती, अशा लोकांना आम्ही पाहिलेलं आहे, भेटलेलं आहे. म्हणून हे त्यांच्याकडून ऐकलेलं ज्ञान, त्यांच्याकडून ज्या गोष्टी पाहिल्या, अशा पद्धतीचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. म्हणून हा ग्रंथ आम्हाला का माहिती? कारण की गेले अनेक वर्ष प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात तिब्बतीय परंपरा असतील किंवा बाकीच्या तंत्र परंपरा असतील किंवा श्रीविद्येची परंपरा असेल, अशा अनेक परंपरांच्या लोकांना, सिद्धांना मी जवळून पाहिलेलं असल्यामुळे ह्या ग्रंथाबद्दल आम्हाला कल्पना आहे. तर हा राहतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर, की बाकी कोणाला माहिती नसून आम्हाला कसे माहिती, हा झाला पहिला विषय. आता दुसरा विषय, की हा ग्रंथ खरंच अस्तित्वात आहे का? तर हो, हा अस्तित्वात आहे. परंतु तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटतं की ह्या ग्रंथाचं कुठलं तरी एक पुस्तक असेल किंवा या ग्रंथाला एक कुठली तरी रचना असेल आणि त्या रचनेच्या माध्यमातून हा ग्रंथ समजून घ्यायचा आहे, तर तसं नाही आहे. तर मी सांगितलं मागच्या व्हिडिओप्रमाणे, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल की हो निळावंती ग्रंथ आजसुद्धा अस्तित्वात आहे, तर तो व्हिडिओ एकदा नक्की पहा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देत आहोत. त्या ग्रंथाच्यामध्ये 2 प्रकारे गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे आपण त्याला 2 पार्ट म्हणू शकतो. तर असे 2 पार्ट त्याचे अस्तित्वात आहेत. एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त मंत्र आहेत. ते मंत्र पण असे नाही आहेत की आपण जी नॉर्मल बीजमंत्र वापरतो तशा पद्धतीचे हे मंत्र नाहीत. ते विशेष प्रकारचे मंत्र आहेत आणि हे जे मंत्र संपूर्णपणे आहेत, त्या मंत्रांना एका संपूर्ण एक वेगळ्या ग्रंथामध्ये त्याचं अंकित केलेलं आहे सगळ्या लिखाण. आणि जे दुसरा भाग आहे की ते मंत्र वापरावेत कसे, त्याच्यामध्ये मंत्रांचा उल्लेख नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे, उसमें कहीं ना कहीं पे वो मंत्र इस्तेमाल कैसे करने हैं, उसकी विधि क्या है, उसके बारे में संपूर्ण तरीके से लिखा है. इस संपूर्ण प्रकार के जो ज्ञान हैं, ये संपूर्ण प्रकार का ज्ञान दूसरे ग्रंथ में वर्णित है. इसलिए नीलावंती ग्रंथ जो प्रचलित है उसमें कुछ क्या हुआ कि ये जब ग्रंथ प्रचलित हुआ तो सिर्फ इसके मंत्र का भाग ही कुछ हद तक प्रचलित हुआ. ऐसे आज भी लोग हैं, अजूनसुद्धा असे लोक आहेत की जे लोक विविध प्रकारे काय करतात की त्यांच्याकडे आजसुद्धा ह्या मंत्रांच्या प्रती सापडतात. पण हे वापरायचं कसं किंवा त्या मंत्राचा कशा पद्धतीनं विनियोग करायचा, त्यासाठी कुठल्या वनस्पती लागतात, कुठले मंत्राबरोबर कुठल्या वनस्पतीला सिद्ध केलं जातं आणि मग कार्य केलं जातं, हे कुठेही आज अस्तित्वात नाही. म्हणून हे पूर्णपणे ज्ञान बाहेर येऊ शकलेलं नाही. त्यामुळे हा ग्रंथ आहे, आजसुद्धा अस्तित्वात आहे. एक संप्रदाय त्याचा पूर्ण साधना करणारा देखील आहे. हा दुसरा विषय झाला. आता तिसरा विषय, की हा ग्रंथ नक्की कुठे अस्तित्वात आहे, हा एक प्रश्न राहतो. तर हा ग्रंथ आजसुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे 3 ठिकाणी अस्तित्वात आहे. त्या 3मध्ये त्या तिब्बतीय परंपरेचा जो संप्रदाय, एक विशेष अजून जर बोलायचं झालं तर मी स्पष्ट इथे उल्लेख करू शकत नाही, परंतु आम्ही एवढं सांगू इच्छितो की लामा किंवा तिब्बतीय क्षेत्रातील तुम्ही तंत्र साधनेतील एक दिव्य असा एक विशेष वर्ग आहे. तो याचा संपूर्णपणे साधना करणारा वर्ग आहे. तर तिब्बतीय परंपरांमध्ये एक विशेष संप्रदाय आहे किंवा तुम्ही लामा देखील म्हणू शकता. असे विशेष लामांचा एक संप्रदाय आहे की जो याची साधना आजसुद्धा करतो. आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही ज्या 2 महात्म्यांना भेटलो ज्यांनी नीलावंतीच्याबद्दल खूप अत्यंत विस्तार से उन्होंने हमें बताया था कि उन्होंने किस तरीके से इस ग्रंथ की संपूर्ण तरीके से रचना की, उन्होंने किस तरीके से इस ग्रंथ की रचनाओं को समझा और किस तरीके से इस ग्रंथ के जो रहस्य हैं हमारे संपूर्ण इस विश्व के रहस्यों से मिलते जुलते हैं, ये सभी प्रकार की चीज़ें उन्होंने बता दी. उन्होंने और भी ये चीज़ हमें बताई कि किस तरीके से हमारे पतंजल योग में भी, तर तुम्ही पातंजल योग वाचला असेल तर पातंजल योगमध्ये सुद्धा या ग्रंथातील काही गोष्टींचं सूक्ष्म वर्णन आहे. पतंजल योगामध्ये जर तुम्ही वाचला असेल तर पतंजल योगामध्ये काय दिलेलं आहे की एक विशेष प्रकारे ध्यान केलं की पशुपक्ष्यांच्या किंवा सूक्ष्म जीवांच्या देखील मनातल्या भावना, मनातले जे आवाज किंवा त्यांची भाषा ही समजायला लागते. आणि नीलावंतीमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अशा काही मुद्रा, अशा पद्धतीनं काही आपल्या तंत्रशास्त्रामध्ये एक विशेष मुद्रा आणि काही असे मंत्र दिलेले आहेत की ज्याच्यातून वेगवेगळ्या प्राण्यांना, पशुपक्ष्यांना आपल्याला काय करता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, त्यांची भाषा समजती. तर ह्याच गोष्टी अजून विस्ताराने आणि अजून सविस्तरपणे कुठे आहेत, नीलावंतीमध्ये आहेत. त्यामुळे की ह्या ज्या 2 महात्म्यांची आमची भेट झाली तर त्याच्यातला एक जे आहेत ते नैनीताल या ठिकाणी असतात. तो वो जो महात्मा है वो नैनीताल इस जगह पे है.
उनका अस्तित्व आज भी है, वो आज भी है, परंतु वो ऐसे ही आपको मिलेंगे और आपको ये ग्रंथ देंगे, ऐसा बिल्कुल नहीं होगा। शायद वो ग्रंथ आज उनके पास है या नहीं ये बताना थोड़ा मुमकिन नहीं है, क्योंकि उन्होंने यही कहा था जब वो हमसे मिले थे। इस घटना को भी तकरीबन 25 से 30 साल से ज़्यादा का समय हो गया कि उनकी और हमारी जब मुलाकात हुई तो उन्होंने कहा कि इसके आगे इस ग्रंथ को ऐसी जगह पर पहुंचाया जाएगा जहां पर इसका संरक्षण भी हो और बाकी के लोगों के लिए ये ग्रंथ कोई उपयोगी वस्तु नहीं है, ऐसा उन्होंने कहा था। जो दूसरे ग्रंथ की हम बात करेंगे कि जिनके पास पूरा है, अभी ऐसे बहुत सारे लोग हो सकते हैं कि जिनके पास आदि प्रतियां हो या फिर कुछ मंत्र हो या फिर कुछ पन्ने हो, ऐसे बहुत सारे साधक हो सकते हैं, परंतु संपूर्ण जो ग्रंथ दूसरी जगह पर इस भारत में अवेलेबल है तो वो एक विशेष जगह है। उसको तो राजस्थान के नज़दीक की एक जगह है, वहाँ पे ये ग्रंथ एक विशेष व्यक्ति के पास देखा गया था या फिर हमने देखा था, परंतु वो व्यक्ति आज कहाँ पे है ये हमें मालूम नहीं, क्योंकि इसको भी तकरीबन 20 साल के आसपास का समय हो गया। तो ये दो जगह पर हमने ये देखा था। जिस व्यक्ति के बारे में हमने कहा वो भी सिद्ध परंपरा से था, लेकिन वो वहाँ के मूल निवासी नहीं थे, वो कहीं बाहर से आए थे और उनका जो मुख्य उनका क्षेत्र था वो बंगाल था। तो वो बंगाल से वहाँ पे कुछ काम के लिए आए थे, लेकिन उन महात्माओं के पास भी हमने वह ग्रंथ देखा। तो फिर इन दो जगहों पर आज भी नीलावंती अस्तित्व में है। तो जो भी साधक ये चाहते हैं कि नीलावंती देखना मुमकिन है या नहीं, तो हाँ ये मुमकिन है, परंतु उसकी भाषा आपको समझना शायद नामुमकिन होगा। उसके लिए ऐसा कोई व्यक्ती आपको चाहिए कि जिसने ये ग्रंथ खुद से पढ़ा हो। तर अशा पद्धतीने ह्या निळावंती ग्रंथाच्या 2 ठिकाणच्याबद्दल आम्ही सांगितलं। आता तिसरं ठिकाण जे तुम्हाला सांगणार आहे की ज्या ठिकाणी सामान्य साधकाला पोहोचणे शक्य नाही, तर ते आहे की आपल्या इथे अनेक अशा गुप्त परंपरा आहेत, अनेक असे गुप्त मठ आहेत। त्या मठापैकी एका गुप्त मठामध्ये हा ग्रंथ संपूर्णपणे आहे आणि हे एक विशेष प्रकारचं ज्ञान आहे की ज्याला आपण विज्ञान पण म्हणू शकतो। तर असं तंत्रशास्त्रातलं उच्च कोटीचं विज्ञान की जे हस्तगत केल्यानंतर तुम्हाला या जगावरती संपूर्ण जे काही पंचतत्व आहेत त्यांचं कंट्रोल करता येतं। त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रकारे या ठिकाणी अनेक गोष्टींचं ज्ञान होतं आणि तुम्ही एक प्रकारे सिद्ध बनता। तर अशा पद्धतीचा हा ग्रंथ या 3 ठिकाणी मिळतो। त्याच्यातला तो गुप्त मठ आहे तो तिब्बत जवळ आहे, हे पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो। तर अशा पद्धतीनं या 2 ठिकाणी आजसुद्धा निळावंती ग्रंथ पाहायला मिळतो आणि ज्या महात्म्यांबद्दल आम्ही सांगितलं तर ते महात्मा आज कुठे आहेत हे आम्हाला माहिती नाही, परंतु ते अस्तित्वात आहेत, ते आजसुद्धा आहेत आणि अशा पद्धतीने अनेक वर्ष येणाऱ्या निळावंती ग्रंथाचं संरक्षण होत राहील आणि निळावंती ग्रंथातल्या काही गोष्टी या समोर येतील, परंतु संपूर्ण निळावंती ग्रंथ समोर येईल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।